पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा लांछन लागले। जेसीबीनं घर पाडलं जात असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते। पौडमध्ये धनंजय देसाई यांच्या घरावर हल्ला झाला। धनंजय देसाई हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आणि चर्चित नेते धनंजय देसाई यांच्या घरावर दरोडा घालून दरोडेखोरानं घर पाडण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे हे सगळं घडत असताना पुण्याचे पोलीस हातावर हात ठेवून बसले होते। दरोडेखोरानं जेसीबी आणून घरावर हल्ला चढवला, मात्र यावेळी पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी मुसलमान गुंड सगळे घुसवले। त्याच्यानंतर मला आणि माझी 13-14 वर्षाची जी भाची आहे त्याच्याशी खूप घाणेरडं कृत्य केलं। आम्हाला खूप घाण बोललेले आहेत। मी त्याच्यानंतर पोलिसात जाऊन तक्रार देखील दिली, तक्रारी अर्ज दाखवला त्यांना, तर ते म्हणाले आता आम्ही चौकशी करू, त्याच्यानंतर FIR दाखल करू, त्याच्याशिवाय आम्ही FIR दाखल करणार नाही। मी 100 नंबरवरती फोन सुद्धा केला त्या परिस्थितीत, पण त्यांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांनी नुसता तमाशा बघायचं काम केलं। मी त्या लोकांची नावं मला माहित नाही, ते कोण आहेत काहीच माहित नाही। मी त्यांचे व्हिडिओ काढत होती। जे 3 स्टार ऑफिसर आहे संदीप चव्हाण, त्यांनी माझा फोन घेतला, मला कानाखाली मारला, माझं आत्ताही दुखतं इथे। त्यांनी माझा मोबाईल खेचून त्यातले सगळे व्हिडिओ फोटो डिलीट केले। आणि पोलीस जर दिवाणी न्यायालयात हे सगळं चालू असेल, भाईंचं जर कोर्टात असेल, तर पौड पोलीस स्टेशन कोर्टाला जुमानत नाही, हे पौड पोलीस स्टेशननी कोर्टात सांगावं। बरोबर आहे ना? कारण त्यांनी जर कोर्टात चालू असताना जर परमार पोलिसांना विकत घेऊ शकतो, उद्या अंबानीला घेईल परमार, पण परमारचे गुलाम पोलिसांनी बनावा, आम्ही नाही बनणार आहे। आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आणि पौड पोलीस स्टेशनला आम्ही पूर्ण जबाबदार, पहिलं पौड, कदम आणि चव्हाण हे जे आहेत यांची पहिली सखोल चौकशी झाली पाहिजे। यांना कुणी हे कार्य करायला लावलंय, परमारला सपोर्ट कुणाचा आहे? कोणी माणूस असं कुणाचं घर तोडू शकत नाही। आणि ज्यात वाईट काय वाटतं, कायदेशीर प्रक्रिया असते, कोणते घर, कुठली वस्तू, कोणती जमीन भूमी, एक न्यायालयाचा आदेश काय तर असलं पाहिजे। आणि हे पोलिसांच्या संरक्षणात होतोय म्हणजे महाराष्ट्रात हे काय चाललंय? मग आज आपण बिहारची स्थिती बघतोय, वेगवेगळ्या स्थितीमध्ये गुंडाराज महाराष्ट्रामध्ये वाढतोय का? आणि ह्याला कोण ह्याच्या पाठीमागे खतवणूक टाकतोय, ह्याला कोण आहे ह्याचा शोध लावलं पाहिजे। आणि अशांना मोका अंतर्गत त्यांच्यावर कठोरातलं कठोर शासन करून त्यांना शासन केलं पाहिजे, नाहीतर हिंदू राष्ट्र अर्थात हिंदू राष्ट्र सेना गप बसणार नाही। येत्या काळामध्ये वेळ प्रसंगी रस्त्यावरचे आंदोलन करून न्याय मागण्याची मी भूमिका करू।